नमस्कार, मी निरंजन. काल आपण RSS बद्दल एक एपिसोड केला आणि मालिकेची सुरुवात केली. म्हणजे अमेरिकेमध्ये असलेल्या रिटगर सेंटर फॉर सिक्युरिटी, रेस अँड राईट्स यांच्यातर्फे हिंदुत्व या विचारधारेचा अमेरिकेमधल्या स्वातंत्र्य, समता आणि समानता या मूल्यांना कसा धोका आहे याबद्दल त्यांनी एक डिटेल रिसर्च रिपोर्ट केला. तो रिसर्च रिपोर्ट रिटगर युनिव्हर्सिटी, त्याच्या व्यतिरिक्त कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि डेन्व्हर युनिव्हर्सिटी इथल्या स्कॉलर्सनी रिसर्च करून पुराव्यांसह तो संपूर्ण डिटेल रिपोर्ट केला. त्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट हा काल आपण केला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला आणि आता त्याच्यावरती आपण पूर्ण मालिका करणारच आहोत. पण योगायोगाने असं झालं की काल आणखीन माहिती मिळाली आणि त्याच्यातून हे स्पष्ट झालं की हा रिपोर्ट अमेरिकन सिनेटला सादर केल्यापासून, रटगर विद्यापीठाचा रिपोर्ट अमेरिकन सिनेटला सादर केल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चड्डी फुल फाटलेली आहे, पूर्ण फाटली. आणि हा आपल्याला माहिती आहे की हा विद्यापीठाने हा रिपोर्ट संपूर्ण जो केला रिसर्च सेंटरनी, हा 2025 मध्ये केला. 2025च्या त्यांचं आर्थिक वर्ष जानेवारी पासून सुरू होतं. तर जानेवारी पासून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांनी हा पहिल्यांदा रिपोर्ट अमेरिकन सिनेटला सादर केला. पहिल्यांदा तो पब्लिकली रिलीज केला, त्याच्यानंतर तो अमेरिकन सिनेटला सादर केला आणि मग तो त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा सिनेटने घेतल्यानंतर तो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केला. त्यात त्यांनी उघड 5 रेकमेंडेशन्स दिलेले आहेत. ती काय 5 शिफारसी त्यांनी केलेल्या आहेत अमेरिकन सरकारकडे या सुद्धा काल आपण त्याच्याबद्दल सांगितलं. आता हातात हे जे 2 कागद आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. ह्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये लॉबिंग करणं एखाद्या कंपनीसाठी, एखाद्या संघटनेसाठी हे कायदेशीर आहे. आपल्याकडे त्याला दलाली हा शब्द आहे. तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यासाठी दलाली करण्यासाठी, RSS ची दलाली करण्यासाठी अमेरिकेमध्ये एक लॉबिंग फर्म हायर केली आहे. आणि अमेरिकेमधल्या कायद्यानुसार या लॉबिंग फर्मला दरवर्षी सिनेटमध्ये रिपोर्ट द्यायला लागतो. दर क्वार्टरला, दर 3 महिन्यानंतर तिथल्या सिनेटला एक रिपोर्ट द्यायला लागतो. त्यात कोणी कोणी त्यांना हायर केलेलं आहे, त्यांनी किती त्यांना आतापर्यंत पेमेंट केलेलं आहे, हे सर्व डिटेल्स त्यांना त्याच्यामध्ये डिस्क्लोज करावे लागतात. आता हा लॉबिंग रजिस्ट्रेशनचा अमेरिकेतला फॉर्म आहे. हा तुम्ही फुल स्क्रीन बघा. सर्वात पहिले वरती लिहिलंय क्लर्क ऑफ द हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन लेजिस्लेटिव्ह रिसोर्स सेंटर. त्याच्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला आहे सेक्रेटरी ऑफ द सिनेट, यांना तो रिपोर्ट दिलेला आहे. खाली लॉबिंग रजिस्ट्रेशनचा पूर्ण फॉर्म आहे. त्याच्यानंतर लॉबिंग डिस्क्लोजर ऍक्ट ऑफ 1995 या कायद्याप्रमाणे त्यांना हे डिस्क्लोज करावं लागतं. त्यात त्यांनी दिलंय न्यू क्लायंट फॉर एक्झिस्टिंग रजिस्ट्रंट. आता एक्झिस्टिंग रजिस्ट्रंट म्हणजे कसं, रजिस्टर्ड लॉबिंग फर्म आहेत आणि सिनेटनी मंजूर केलेल्या लॉबिंग फर्म आहेत. तर रजिस्टर्ड लॉबिंग फर्मला RSSनी हायर केलं आणि त्याचं नाव आहे स्टेट स्ट्रीट स्ट्रॅटेजीज. यांना RSSनी हायर केलं आणि स्टेट स्ट्रॅटेजीजनी या फर्मला, लॉबिंग फर्म जी ऑफिशियल आहे तिचं नाव आहे स्क्वायर पॅटर्न बॉग्स, किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बरेच जण SPB असंही म्हणतात, स्क्वायर पॅटर्न बॉग्स, यांना हायर केलं. तर हे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतं की स्टेट स्ट्रीट स्ट्रॅटेजीज, DBA 1+ स्ट्रॅटेजीज, OBO म्हणजे ऑन बिहाफ ऑफ, म्हणजे कोणाच्या वतीनं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे क्लिअर कट त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता त्याच्या पुढचा बघा, दुसरा कागद. यात RSSनी या मध्यस्थ फर्म जी हायर केली त्यांच्या मार्फत या स्क्वायर पॅटर्न बॉक्सला पेमेंट किती केलं. तर पहिल्यांदा हे रजिस्ट्रेशन त्यांनी केलं 3 मार्च 2025 ला. म्हणजे या वर्षी मार्च महिन्यामध्ये RSSनी अमेरिकेमध्ये RSSची दलाली करण्यासाठी
एक लॉबिंग फर्म हायर केली, त्याच्याकडे रजिस्टर केलं 3 मार्च 2025ला. त्याच्यानंतर 15 एप्रिल 2025ला त्यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये $1,20,000 एवढं पेमेंट केलं. त्यानंतर सेकंड क्वार्टरमध्ये 11 जुलैला त्यांनी पेमेंट केलं $1,00,000. त्याच्यानंतर त्यांनी 16 ऑक्टोबरला तिसरं पेमेंट केलं $1,10,000. तर असे एकूण त्यांनी $3,30,000. $1 आता 88 रुपयाला आहे. $3,30,000 RSSनी यांना पेमेंट केलंय आणि ते क्लिअर कट याच्यात लिहिलेलं आहे की स्टेट स्ट्रीट स्ट्रॅटेजीज ऑन बिहाफ ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी इतके पैसे जमा केले. आता याच्यात हे जी काही मधली फर्म आहे स्टेट स्ट्रीट स्ट्रॅटेजीज SSS, यांनी त्यांचं कमिशन किती घेतलंय हे माहित नाही. SSSनी या फर्मला SPBला $3,30,000 दिले. याच्यावरती काहीतरी रक्कम त्यांनी मध्यस्थ म्हणून काहीतरी घेतलेली असणार आहे. पण SPBला जे युनायटेड स्टेट्सच्या सिनेटला डिस्क्लोज करावं लागतं लॉबिंग डिस्क्लोजर मध्ये, त्यात त्यांनी ही अमाऊंट दिलेली आहे की SPBला $3,30,000 मिळाले. म्हणजे साधारण 3 कोटी रुपयाचं पेमेंट RSSनी या दलाली करणाऱ्या फर्मला दिलं. आता याच्यातून पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न काय आहेत की RSSला अशी काय गरज पडली की त्यांनी अमेरिकन सरकारकडे लॉबिंग करावं? अमेरिकन सरकारच्या धोरणांवरती प्रभाव टाकण्यासाठी RSSनी लॉबिंग करावं, असं RSSनी पाप काय केलं? असं शेण कुठे खाल्लं? असं गू किंवा पंचगव्य किंवा गोमूत्र कुठं प्यायलं की त्यांना अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकारकडे दलाली करण्यासाठी एका फर्मला 3 कोटी रुपये द्यावे लागले. 3 कोटी रुपये. आता दुसरा, आपल्याकडे अगदी जनधन अकाउंट जरी उघडायला गेलं ना, म्हणजे झिरो बॅलन्स वालं, तरी बँकवाले म्हणतात KYC द्या, नो युअर कस्टमरचे डॉक्युमेंट. RSSचं KYC काय हो? RSSचं खातं कुठल्या बँकेत आहे आणि कुठल्या बँकेमध्ये काय म्हणून खातं आहे? काय तमाशाची ऑर्गनायझेशन आहे, गोंधळ घालणारी ऑर्गनायझेशन म्हणून रजिस्टर केलेलं आहे, भारूड करते, काय करते काय RSS? काय म्हणून नोंदणी केलेली आहे? मागेही आपण एका भागात ते बोललो होतो की या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोणत्याही कायद्याखाली नोंदणी नाही आणि कोणत्याही कायद्याखाली नोंदणी नसल्यामुळे यांचं बँक खातं असू शकत नाही आणि नाही. आणि मग बँक खातं जर नाही यांचं, तर यांनी 3 कोटी रुपये हे आणि डॉलरमध्ये हे या अमेरिकन फर्मला दलालांना दिले कुठून, कसे? आणि हे सगळं ज्या वेळेला ते रजिस्टर्ड का नाही म्हणून आत्ता बंगलोरमध्ये झालं, त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ केला. त्यावेळेला हा गुरांचा डॉक्टर नागपूरचा काय बोलला होता, मोहन भागवत, स्वतंत्र व्यक्तींचा असलेला ग्रुप आहे, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता मग या बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्सनी हे 3 कोटी रुपये अमेरिकन डॉलरमध्ये फॉरेन एक्सचेंज मध्ये आणले कुठून, हे समजायला पाहिजे ना. आणि पहिली गोष्ट तर तुम्ही असं काय शेण खाल्लं की तुम्हाला अमेरिकेमध्ये दलाली करण्यासाठी एक फर्म हायर करावी लागली? बरं, एवढंच नाही, ही जी फर्म आहे यातला आणखीन धक्कादायक भाग, ही जी स्क्वायर पॅटर्न बॉक्स नावाची फर्म आहे जिला हे 3 कोटी रुपये दिले, ही स्क्वायर पॅटर्न बॉक्स ही लॉबिंग फर्म यांच्या व्यतिरिक्त, RSSच्या व्यतिरिक्त पाकिस्तानसाठी लॉबिंग करते, पाकिस्तान सरकारसाठी. बघितलं? चोर चोर मौसेरे भाई. पाकिस्तानसाठी लॉबिंग करणाऱ्या फर्मला RSS हायर करतं आणि 3 कोटी रुपये देतं. 3 कोटी रुपये फॉरेन एक्सचेंज मध्ये देतं.
आणि यांचं तर कुठे बँक खातं पण नाही म्हणतात. हे कुठेही नोंदणीकृत नाहीत. आणि अमेरिकन सरकारच्या धोरणांवरती प्रभाव पाडावा असं अमेरिकन सरकार RSSच्या बाबतीत काय करणार होती? त्याचा सरळ अर्थ आहे की RSSची उभी आडवी फाटली हा रटगर रिपोर्ट आल्यापासून आणि त्याच्याबद्दल तिचं चर्चा सुरू झाल्यापासून. कारण हा रटगर रिपोर्ट अमेरिकेतल्या सगळ्या सिनेटर्स आणि काँग्रेसमनला याची कॉपी मिळाली, सगळ्यांना. आणि आतापर्यंत मला माझा स्वतःचा अनुभव 2018 पासून 24 पर्यंत अमेरिकेमध्ये तिथल्या स्टेट डिपार्टमेंट तर्फे दरवर्षी रिलिजियस फ्रीडम वरती रिपोर्ट्स बनतात, वेगवेगळ्या देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य किती आहे याबद्दल. आणि अमेरिकेमध्ये दरवर्षी 2018 पासून 2024 पर्यंत रिलिजियस फ्रीडम इन इंडिया हा रिपोर्ट तुम्ही अमेरिकन सरकारच्या वेबसाईटवर असतो. तुम्ही गुगल करा, तुम्हाला ते रिपोर्ट सगळ्या PDF कॉपीज मिळतील अमेरिकन सरकारच्या. या रिलिजियस फ्रीडम इन इंडिया, भारतातलं धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरती त्यांचे जे 100 200 पानाचे रिपोर्ट आहेत, त्याच्यामध्ये दरवर्षी RSS वरती टीका आहे. दरवर्षी RSSला दोषी धरलेला आहे भारतातल्या धार्मिक स्वातंत्र्याला धक्का लावल्याबद्दल. दरवर्षी. आणि त्यांनी भारताला कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न, विशेष काळजी घ्यावी असा देश धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत, या कॅटेगरीमध्ये भारताला ठेवलंय. आणि आता रटकरनी या 5 शिफारसी केल्या. या 5 शिफारसींनुसार अमेरिकन सरकार, अमेरिकन राजकारणी, अमेरिकन राजकीय पक्ष, अमेरिकेमधल्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा, अमेरिकेतली विद्यापीठं, शाळा, प्राध्यापक या सर्वांनी या हिंदुत्ववादी संघटनांपासून लांब राहावं, त्यांच्याबरोबरचे संपूर्ण संपर्क तोडावे, अशी पहिली शिफारस आहे. त्याच्याबद्दल आपण कालच व्हिडिओ केला, डिटेल व्हिडिओ, आणि त्याचे आणखीन पार्ट्स येतीलच मालिकेचे. पण हे तातडीने आज मिळालं आणि म्हणून असं वाटलं हे सांगायलाच हवं. तर असं म्हणजे आता अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकारकडे दलाली करणारी फर्म ही पाकिस्तानची आणि RSSची बरोबर दलाली करतात. म्हणून मी ती म्हण वापरली, चोर चोर मौसेरे भाई. जे या देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेला जिना आणि सावरकर यांनी केलं, तेच आजही होत आहे. त्याही वेळेला त्यांनी हातात हात घालून देशाचे तुकडे केले. मी तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणतो सावरकरांना. हे माझं मत आहे. आणि त्याच पद्धतीने आज RSS आणि हा गुरांचा डॉक्टर वागतोय आणि खुशाल निर्लज्जपणाने सांगतो की हिंदू धर्म सुद्धा रजिस्टर्ड नाहीये. म्हणजे RSSची तुलना ही धर्माशी करतोय. तो धर्माच्या बरोबरीने स्वतःला समजतोय, स्वतःच्या संघटनेला समजतोय. देशभर आणि आता जगभर इतकी नाचक्की आणि इतकी घाणेरडी कृत्य केलेली आहेत. आणि आता त्यावरून अमेरिकन सरकार काहीतरी निर्णय घेणार यांच्याबाबत. आणि यांच्याबाबत अमेरिकन सरकार जेव्हा निर्णय घेईल, यांना जर सँक्शन केलं, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतातला आणि अमेरिकेमध्ये असलेले सगळे जण, मग ते हिंदू स्वयंसेवक संघ नावाने असो, ते अमेरिकन फाउंडेशन नावाने असो, ते इंटरनॅशनल सेवा भारती नावाने असो, नाहीतर फ्रेंड्स ऑफ BJP नावाने असो, सगळ्यांना हातापायात बिड्या घालून अमेरिकन सरकार भारतात परत पाठवेल सँक्शन्स आल्यानंतर. आणि नंतर अख्ख्या पाश्चिमात्य देशांमध्ये, जगात कुठेही यांना फिरकता येणार नाही, ना यांच्या मुलांना तिकडे शिकता येईल. इतकी घाण आणि नाश यांनी स्वतःचा तर करून घेतातच आहेत आणि घेतील, पण देशाची प्रतिमा खराब करतायत हे यांच्या लक्षात यायला हवं. आणि आता हे बाहेर आलंय. म्हणजे खाल्लेलं शेण पचावं यासाठी, किंवा खाल्लेला गू पचावा यासाठी आता RSS 3 कोटी रुपये एखाद्या डॉक्टरला द्यावं तसं लॉबिंग फर्मला देते अमेरिकेत.
आणि म्हणून जसं आता अमेरिकेतले आणि पाश्चिमात्य देशांमधले राष्ट्र, जगातली राष्ट्र, युरोपमधली ही सावध व्हायला लागली आहे त्यांच्यापासून, त्याच्यापेक्षा जास्त आपण सावध होणं गरजेचं आहे या RSSच्या बाबतीत. काय घडतं यांच्या बाबतीत हे आपण आता पाहिलं. केरळामधल्या एका मुलानी, एका IT इंजिनियरनी आत्महत्या केली चिठ्ठी लिहून की लहान वयामध्येच त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केले जात होते RSSच्या शाखांमध्ये. आणि पुन्हा द्वेष किती भरतात मनामध्ये लहानपणापासून, धर्मांबद्दल, जातींबद्दल, या सगळ्या संविधानाबद्दल. या सगळ्या गोष्टींची दखल आपण घ्यायला हवी, संवेदनशील पद्धतीने घ्यायला हवी. आणि मी तर हे पुरावे दाखवलेत. हा कालचा माझा व्हिडिओ आल्यानंतर बरेच बावळटांनी काही कॉमेंट केल्या आहेत RSSच्या, की मुस्लिमांच्या याच्याबद्दल बोला, त्यांच्याबद्दल का नाही बोलत. अरे त्यांच्याबद्दल मी का बोलू? मला माझं घर साफ करायचंय, मी हिंदू धर्माबद्दलच बोलणार. माझ्यावरती त्यांचं घर साफ करण्याची जबाबदारी नाहीये, माझ्यावरती माझ्याच घरातली घाण साफ करण्याची जबाबदारी आहे असं मी समजतो. आणि म्हणून मी इथल्याच घाणीबद्दल बोलणार. हा जो उकिरडा आहे RSS नावाचा, याच्याच बद्दल बोलत राहणार, हे लक्षात घ्या. आणि हे झालं तर आपण शांततेने, सुखाने आणि समृद्धीने नांदू शकू, तर आपण समानता बाळगू शकू, तर आपण सामाजिक न्याय देऊ शकू. म्हणून आज हे सांगणं गरजेचं आहे. त्याचे पुरावे पण दाखवलेत या संदर्भातले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सावध करा यांच्यापासून. आणि तुम्हाला काय वाटतं हे इथे कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करा. हे चॅनल सबस्क्राईब करावं त्यांना आग्रह करा. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.